दंडवत प्रणाम. मी ईशादिष्टी सतीशगुरु भोसराज दादाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर माणव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाची अधिकारण दत्तात्रय प्रभूंचे श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणी विनम्र अभिवादन करतो. विद्या गुरुवारी आदरणीय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. तामसा निवासी आदरणीय दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 94 052 75 075. एक सूचना आहे, आपण अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून एक लीळा मराठी श्रवण करतो आणि आता आपण श्रीमद भगवद्गीता या गीतेवरील प्रथम अध्यायातला जे श्लोक आहे त्याचं आपण उच्चारण शब्दार्थ विश्लेषण पाहत आहोत. अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून बऱ्याच लीळा दुसऱ्याही ग्रुपवर जात असतात. जे सेंड करतात त्यांना सूचना आहे, जे लीळा दुसरीकडे पाठवत असतात त्यांना सूचना आहे, ज्याप्रमाणे तुम्ही मराठी लीळा फॉरवर्ड करता त्याचप्रमाणे गीतेचा जो श्लोक आहे तोही श्लोक त्या ग्रुपला तुम्ही पाठवत जा, म्हणजे जेणेकरून लीळा चरित्रासोबत त्या अनुयायी जे आहेत त्यांचं गीतासुद्धा त्यांना श्लोक उच्चारण करता येईल आणि गीता महात्म्य त्यांनाही ऐकता येईल. कारण हिंदी जरी असली तर बऱ्याच लोकांना हिंदी ही समजते. आता सगळी लोक शिकलेली आहेत आणि म्हणून हिंदी पण जरी ती ऑडिओ हिंदी जरी असला तरी तो सुद्धा ऑडिओ ज्या ग्रुपला मराठी लीळा जाते माझी त्याप्रमाणे तो ऑडिओसुद्धा हिंदीमधला त्या ग्रुपला पाठवत जा, जेणेकरून गीताही आपल्याला सर्वांना श्रवण करायला भेटणार आहे. ही सूचना लक्षामध्ये ठेवा. दंडवत हो महादायसा मायसा भेटी. ही लीळा आपण पाहत आहोत, क्रमशः आपण पुढे पाहणार आहोत. काल आपण बघितलं आबाईसाने कशा प्रकारे क्षेत्रसन्यास घेतला. त्याला काही कारणं आहेत. वडील पुत्र सारंगपाणी मारल्या गेला आणि नागदेव जो आहे तो सप्तव्यसनादी धांडाळे झालेला आहे, दरोडेखोर झालेला आहे. आणि मग तिने दुःखिस्त होऊन उदास होऊन तिने रावस गावला मठी बांधलेली. कारण की ज्याच्याकडे अपेक्षेने बघावं तो आता दरोडेखोर झालेला आहे. ही दुःख तिला झालं. पहिला पुत्र मेला हे दुःख झालं. दुसरं दुःख कोणतं झालं? हा मुलगा दरोडेखोर झाला हे दुःख तिला झालं. आणि मग तिने दोन्ही मुलींना घेऊन मादायसेला आणि उमायसेला घेऊन तिने रावसगावला मढी बांधलेली आहे. मढी बांधून त्या ठिकाणी ती राहू लागली. राहत असताना तिला दादोसांचा योग आलेला आहे आणि दादोसापासून स्थिती झाली. दादोस त्यांना जे काही चांगलं निरूपण करू लागले, जे काही गोष्टी सांगू लागले, त्याने दादोसांची ती शिष्य झालेली आहेत. आबाईसा मादासन उमाईसा. दादोसही त्यांना आधार वाटू लागलेले आहेत. बघा, आपल्याला सुद्धा जर कोणी सांत्वन जर आपलं केलं, जर कोणी आपल्याला आधार जर दिला, आपण त्या माणसाचा काय करत असतो? गुणोपकार आठवत असतो. मग धर्माचे आधार दिलेला आहे, कोणी आपलं मन सांत्वन केलेलं आहे, जे काही दुःख आपल्यावर आलेलं होतं ते दुःखातून दूर होण्याचा उपाय ज्यांनी सांगितलेला आहे, असे वेगवेगळे पुरुष आपल्या जीवन प्रवासामध्ये भेटत असतात. दादोसही त्यांना भेटलेले आहेत. दादोसांची ती शिष्य झालेली आहे. आणि मग असं दादोसांचं आता येणं जाणं वाढलं. आपलं जे काही दुःख होते ते विसरून गेलेले आहेत. त्यांना दादोसांच्या माध्यमातून एक आसरा भेटलेला आहे. आणि मग ती मढी बांधून त्या ठिकाणी जो काही तिथे देवतेची जे काही मंदिर असेल तिथे सेवा. इकडे दादोस त्यांना काय जे काही बरवे सांगायचे, बोलायचे, त्यांना करून त्यांना बरं वाटायचं. आणि मग एक दिवस भट्टोबास पडताळावया कारणे, म्हणजे आपली आई बहीण कुठे गेली
त्यांना ते पुरी पांढरीमध्ये आले, त्यांचा मोकळा कसोटा, आडवी विणी, हातामध्ये तलवार, अशा प्रकारचं हे दरोडेखोराचं रूप पाहून लोक त्यांना घाबरू लागली. लोकांना त्यांनी विचारलं, लोकांनी सांगितलं तुमची आई बहीण ती रावसगावला गेलेत म्हटले. आणि मग त्यांना आता पाहण्यासाठी भट्टोबास तिथे आलेले आहेत. मोकळा कासोटा, आडवी वेणी, खांडावरी खांडे, ऐसे भट्ट पटिसाळेवरी आले. अशा प्रकारे आपल्या आईचा शोध घेत घेत ते पटिसाळेवरी म्हणजे रावसगावला आलेले आहेत. तव बाहेरी वाहना देखलिया. तव बाहेरी म्हणजे आल्यानंतर ज्या पटिशाळेमध्ये ते आले तिथे बाहेर वाहना म्हणजे पायातील पादत्राणे त्यांनी बघितली. म्हटले कुणीतरी संत महात्म्याची दिसत आहेत, कोणतरी महाराज पुरुषाची ही वाहनं आहेत. कारण की जे संत लोक होते किंवा जे काही वेगळे संन्यासी लोक होते त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या त्या पादुका म्हणजे खडावर राहायच्या, उंच टाचेच्या. दादूसांनी बघितलं, ऐसे ओनवोने खालो ते पाहाती. ऐसे ओनवोनी म्हणजे वाकोनी, त्यांनी खाली वाकून बघितलं की नेमकं ह्या गुंफेमध्ये चाललं काय आहे. तव दादो साते मडे अंतू बैसलिया देखती. तव दादो साते म्हणजे त्यांनी खाली वाकून बघितलं, त्यावेळेस त्यांनी दादोसांना त्या मळामध्ये बघितलं, बसलेले बघितले. आणि वाहना खांडेनी सारेलिया, त्यांना वाटलं की कुणी परपुरुष इथे गुंफेमध्ये बसलेला आहे. मग त्यांनी आपल्या त्या तलवारीने ते खांडेनी वाहना सारलिया म्हणजे ती आपल्या तलवारीमध्ये ज्या घेतल्या त्यांच्या त्या पादत्राणे घेतली आणि ती ते वायरी घातलिया. आणि मग ती पवळी बाहेरी टाक. ती वाहना बघितल्या, त्यांना बघितल्याबरोबर त्यांना राग आला, डोळे रागाने लाल झाले. कोणीतरी परपुरुष आतमध्ये बसलेला आहे. त्यांनी त्या वाहना घेतल्या आणि भिंतीच्या बाहेर टाकून दिल्या. म्हणजे आपल्या आवारामध्ये एक भिंत असते, त्याला म्हणतात पवळी, त्याच्या बाहेर त्यांनी टाकून दिलेल्या आहेत. तिया दादोसी सांडता देखलिया. तिया दादोसी सांडता देखलिया म्हणजे आपल्या ज्या वाहना आहेत त्यांनी ते दृश्य बघितलं. हा कोणतरी विद्रूप पुरुष दरोडेखोर दिसतो आहे. त्यांनी आपल्या चपला त्या घेतल्या तलवारीमध्ये आणि बाहेर त्यांनी फेकून दिल्या. दादोस बिहाले. आणि मग हे सगळं त्याचं कृत्य बघून दादोस मात्र आता घाबरलेले आहेत. हळूची उठले घोंगडे घेतले. हळूच उठले, त्यांनी प्रवचन बंद केलं. त्यांना वाटलं तर प्रवचन आपलं बंद करा, आता माझ्या वाहना बाहेर टाकल्या, हा का मला जिवंत सोडणार आहे का, मला पण हा काहीतरी करेल, त्रास देईल. घोंगडे घेतले, हळूच गपचीप उठले. आपलं जे घोंगडं होतं बसायचं ते घोंगडं घेतलं. दंडू घेतला. दंडू घेतला म्हणजे बघा ते तपश्चर्या करणारे लोक, त्यांच्यासमोर एक दंडू असतो म्हणजे काडी असते, हात ठेवण्याचा दंडू, त्याला म्हणतात दंडू. कमंडलू घेतला. कमंडलू घेतला म्हणजे पाणी पिण्याचा तांब्या असतो की नाही, त्याला कमंडलू असं म्हणतात. बाहेरी गेले आणि गपचूप उठून बाहेर निघून गेले. प्रवचन संपलं. वाहना पाहुणी घेतलिया. मग त्या भट्टोबासांनी जी वाहना बाहेर फेकलेल्या होत्या ती त्यांनी आपल्या शोधून घेतल्या. जावोनी तयाच्या मागीला वडातळी बैसले. जावोनी तयाच्या मागीला वडातळी बैसले म्हणजे त्या गुंफेच्या पाठीमागे एक वडाचं झाड होतं, त्याच्याच पाठीमागे तिथे ते जाऊन बसले. महादाईसे उमाईसे तया ते देखोनी पळाली. महादाईसा उमाईसा दोघी ज्या बहिणी होत्या त्यांना बघून घाबरल्याने पळून गेल्या. आधीच तर ह्या बहिणी यांना घाबरायच्या आणि त्यानंतर आता दरोडेखोर झाला, मग अजून ते घाबरू लागल्या आणि लगेच त्या पळून गेल्या. भटी म्हणितले. भट्टोबास काय म्हणतात, हे काय आबय, हे काय आबय, आबाईसा हे काय आहे, म्हणजे आपल्या आईला नावाने हाका मारू लागले. अहंकार होता, उर्मी होती.
तशा प्रकारचा वेश तसं धारण केला होता. आईला पण हाकाने नावा मारू, म्हणजे आपल्या आईला सुद्धा हाकाने नावा मारली. नाव घेऊन हाका मारू लागले, हे काय अभय, काय चाललं हे? महात्मे काईसे, हे महात्मे कोण आहे म्हटले, हे महाराज कोण आहेत? निरूपण काईसे, हे आतमध्ये बसून काय निरूपण चाललंय म्हटले. दादुल्याचा प्रवेशो येत कायसा, हा कोण परपुरुषाचा प्रवेश इथं कसं घेऊन बसले म्हटले. तू तर बसली, पण दोन मुली तरुण त्यांना पण घेऊन बसली. हे रुपे 10 कोटी, हे उमय 10 कोटी, हे रुपये 10 कोटी म्हणजे रुपायसा तरुण आहे, उमायसा तरुण आहे. याचे कारणे तू वायेत मढी बांधली, यासाठी तू या ठिकाणी मढी बांधली का? असे कारनामे करण्यासाठी तू इथे येऊन राहिली का? अशा प्रकारे भट्ट आबाईसाला बोलू लागले. तवा आबाईसे म्हणितले, असं आहे हे कुणीकडे पण आता बोलू लागले. मग आबाईसाचं बी, आबाईसांना पण राग आला. आबाईसा पण म्हटल्या, सरनाग देया, हे तुझं काही झाले? ती म्हणते, सरनाग देया, सरक बाजूला, काही पण अद्वा तद्वा बोलू नको. तुला काय झालं असं बोलायला? या महात्म्यासी तू जानसी ना, अरे म्हटले या महात्म्यांना तू काही पण बोलायला लागला, त्यांना काही पण नावं ठेवायला लागला, तर तुला माहिती आहे का हे महात्मे कोण आहेत ते? हे निके, म्हटले हे महात्मे चांगले आहेत, त्यांचा स्वभावही छान आहे. यापासूनी गोमटे, अरे यापासून आम्हाला काही लाभ झाला, आम्हाला काही गोमट झालेलं आहे आणि गोमट होतं आहे. जेव्हा आमच्यावर दुःख कोसळलेलं होतं, याच महात्म्यांनी आम्हाला सहारा दिला, आसरा दिला. इतकंच नव्हे तर त्यांनी आम्हाला काही ज्या गोष्टी सांगितल्या, जेणेकरून आमचं मन शांत झालेलं आहे. स्थिती आनंदो होती, स्थिती आनंदो होती म्हणजे यांच्यापासून आम्हाला काही स्थिती आणि आनंद होतो आहे. आता दादू जे काही सांगू लागले, स्वामींचं गुणवर्णन सांगू लागले. खरा त्यांना स्थिती जो आनंद आहे हा स्वामींपासून होऊ लागला, पण त्यांना काय वाटलं आम्हाला दादोसापासून होतो आहे. आणि म्हटले, मग ते काय म्हटले, या महात्म्यापासून आम्हाला स्थिती आनंद होतो. भट्टी म्हणितले, तरी काही पुरकापासोनी स्त्रियासी आनंद होईच की. भट्टोबास म्हटले, बरोबर आहे म्हटले तुझं, पण म्हटले तरुण पुरुषापासून तरुण बाईला आनंद होतोच म्हटले. म्हणजे बाईपासून पुरुषाला आनंद होतो आणि पुरुषाला बाईपासून होतो, नाही का? विषय आनंद होतो की नाही? होतोच म्हणाले. ते काय नवीन तू सांगते? आनंद होतो म्हटले. हे उमय 10 कोटी, हे रुपे 10 कोटी, हे उमय 10 कोटी म्हणजे आनंद का बरं होणार नाही त्या महात्म्याला? आणि यांना का बरं त्या महात्म्यापासून होणार नाही? कारण की तो महात्मा तरुण, हे रुपायसा तरुण, आनंद का होणार नाही? अशा प्रकारे नागदेव बोलू लागले. यासी गोमटे मडी बांधली, अशा प्रकारे गोमट होणारच आहे म्हटले, एकमेकाला आनंद होणारच आहे, यासाठी तू इथे मड बांधली का? अशा प्रकारे आरोप नागदेव आपल्या आईवर करू लागले, आईला बोलू लागले. तव आबाईसी म्हणितले, मग ते आबाईसा काय म्हणतात? सर नाग देया न बोल, सर नाग देया, अरे नागदेवा तुला काही माहिती नाही, काही पण बोलू नको, त्या महात्म्यांना तू ठेवू नकोस. तोंडे पाप नको घे, ह्या तोंडाने तू कशाला पाप घेतो, कशाला पाप लावून घेतो म्हटले? तुला काय माहिती आहे का? तू काय बघितलेलं आहे का? मग कशाला पाप लावून घेतो? हे महात्मे निके, अरे म्हटले तू जसं समजतो तसं हे नाहीत, हे महात्मे निके हे चांगले आहेत, असं काही पण तू पाप लावून घेऊ नको. या ते मिया जेवावया म्हणितले होते, अरे मी त्या महात्म्यांना आता आम्ही जेवायला बोलवलेलं होतं, परंतु तुला बघून ते निघून गेलेले आहेत आणि तू काही पण पाप घेऊ नकोस. म्हणतात ना, जी गोष्ट आपण डोळ्यांनी बघितली नाही, आपण त्या गोष्टीला आरोप लावू नये. याही ठिकाणी भट्टोबासांना कुठली काही कल्पना नव्हती.
त्यांनी फक्त बघितलं त्यांच्या समोर हे बसलेले आहेत, 2 तरुण मुली आहेत, तो परपुरुष आहे, परंतु हे कोण आहेत नेमकं त्यांनी समजून घेतलं नव्हतं आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर ते करू लागले. आबाईसा म्हणते काही पाव तोंडी लावून घेऊ नको, तू जसं समजतो तसं काहीच प्रकार नाहीये. उलट ते संत महात्मे आहेत, त्यांनी आम्हाला चांगलं निरूपण केलं, आम्हाला ते चांगलंच सांगू लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे आबाईसा त्यांना भट्टोबासांना सांगते आणि म्हणते, अरे मी त्यांना जेवण्यासाठी स्वयंपाक तयार केला होता, पण तुला बघून ती निघून गेली. भानयावरोने उठविजे तरी औक्ष भविष्य उणे होय. भानव्यावरुनी उठविजे तरी म्हणजे जर खात्या ताटावरून जर माणूस उठवला तर म्हणतात आयुष्य भविष्य उणे होय. म्हणजे ज्याला उठवतो खात्या ताटावरून त्याचं काय होतं, आयुष्य कमी होतं आणि भविष्यामध्ये म्हणतात त्या माणसाचं कधीच चांगलं होत नाही. म्हणून खात्या ताटावरून कधीही कुणाला उठवू नये. तुम्हाला जे काही बोलायचं ना ते नंतर बोला, परंतु जेवत असताना त्या व्यक्तीला काहीच बोलायचं. जे तुम्हाला रागवायचं असेल त्याला नंतर बोला. जर का तुम्ही ताटावरून जो तो उठून गेला तर त्याचं पण भोजन अंतरल्या जातं, तो पण दुःखी होतो, त्याचं मन दुखलं जातं. दुसरी गोष्ट, ज्याने उठवलं त्याचं आयुष्य कमी होतं, भविष्यामध्ये त्या व्यक्तीचं कधीही चांगलं होतं नाही. म्हणून जेवताना ते कमीत कमी शांततेने जेवण करत जावं. जे काही तुम्हाला भांडायचं असेल, आता प्रपंचामध्ये भांडणं होतात, भांडणं सगळीकडेच होतात, पण जे काही भांडायचं असेल ते काय करायचं, नंतर बोलायचं आहे. आणि म्हणून बघा इथे सांगतात की आयुष्य कमी होतं. मग ते म्हटले जा त्या महात्म्यानं बोलून घेऊ नये, नाहीतर आपलं पण काही भलं होणार नाहीये. अशा प्रकारे आबाईसा भट्टोबासांना सांगते. मग भटी म्हणितले आता बोलाविले येती. भट्टोबास म्हटले ते तर मला बघून निघून गेलेले आहे, आता मी जर त्यांना बोलवायला गेलो तर येतील का ते. तवा बाईसे म्हणितले येती. आबाईसा म्हणते जा येतील ते, तू बोलून त्यांना घेऊन ये. कारण की भट्टोबासांना माहिती होतं की त्यांनी माझं रुद्ररूप बघितलेलं होतं. माझा राग म्हणजे भट्टोबासांचे डोळे रागाने लालबुंद होते, हे दादोसांनी बघितलं होतं. इतके दादोस त्यांना घाबरलेले होते. म्हणून ते विचारतात ते आता येतील का मला बघून. आबाईसा म्हणते येतील जा. कारण की माणसासारखा क्रूर कोणीच नाहीये. एखादं कुत्र चाललं असेल ना आपल्या जवळून, आपण जर त्याला कधी दगड मारला असेल पहिला, ते बरोबर लक्षात ठेवतं, अरे या माणसाने मला दगड मारला होता, आता याच्या 4 हात लांबून जायला बरं. आता हा माणूस कधी काय करेल याचा नेम काही सांगता येत नाही. म्हणजे प्राणीसुद्धा एवढे आपल्याला घाबरतो. माणूस तर माणसाला घाबरतोच, परंतु प्राणीसुद्धा एवढे आपल्याला घाबरतात. का तर माणसासारखा क्रूर प्राणी हा जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाच नाही आहे. आणि म्हणून त्यांना माहिती होतं की यांनी माझा अवतार बघितला तर ते येतील का. आबाईसा म्हणते जा ते येतील, तू बोलून घेऊन ये त्यांना. भटी म्हणितले आता येते का तरी महात्मे होती. भट्टोबास मनामध्ये म्हणतात मी जर त्यांना बोलवायला गेलो, जर ते आले खरंच ते महात्मे आहेत असं मी समजेल, जाओ बोलावो. जातो म्हटले बोलवायला. मग भट्टी म्हणितले काही म्हणो. भट्टोबास म्हणतात मी त्यांना काय म्हणू. नाबाईसे तुमते बोलाविले ऐसे ऐसे म्हणा. आबाईसे तुमते बोलाविले म्हणजे आबाईसांनी तुम्हाला बोलवलेलं आहे असं त्यांना तू जाऊन म्हण. भट्टी म्हणितले आता पाहो पा महात्मे होती तरी उगीची. भट्टोबास म्हणू लागले जर हे महात्मे असतील तर गपचूप येतील, जर महात्मे नसतील तर
तिथे काय 12 भानगडी लावतील. मग ते जर महात्मे नसतील तर म्हणतील नको नको, तू दरोडेखोर आहे, तुझं काही अवतार बरोबर नाही, तुझा काही स्वभाव बरोबर नाही, ह्या 3 गोष्टी ते मला लावतील. कोण? जर महात्मे नसतील तर गपचूप येतील. महात्मा कशाला म्हटलेला आहे? ज्याचा महान आत्मा तो महात्मा, ज्यांचं अंतकरण विशाल आहे तो महात्मा. रजहीन तमहीन म्हणजे संत महात्मे. संत म्हणजे रजहीन तमहीन. संत कोणाला म्हटलेला आहे? ज्याच्या ठिकाणी रजाचा लवलेश नाही, म्हणजे जो विकारामध्ये रममान नाही, जो विकाराच्या वेगळा आहे, तो संत, तो महात्मा. जो तमतम करत नाही तो संत, तो महात्मा. स्वतःला संयमित करून, म्हणजे काय सांगितलं? रागद्वेष काम क्रोध मदमत्सर सांगितलं की नाही? नाश होत नाही त्यांना संयमित जो करतो त्याला संत महात्मा असं म्हटलेलं आहे. स्वतः संयमित करतो, स्वतः संयमित करून दुसऱ्याच्याही चुका पोटामध्ये ठेवतो, त्याला सुद्धा संत आणि महात्मा असं म्हटलेलं आहे. तसं महान तर परमेश्वरच आहे ना. जसे तसे जीवाचे दोष कोण ठेवतो पोटामध्ये? परमेश्वर ठेवतो. एक माता, दुसरा आहे परमेश्वर. ज्याप्रमाणे माता आपल्या मुलाचे दोष पोटामध्ये ठेवते, सांगत बसत नाही, त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा जीवाने केले अनंत दोष आपल्या उदरामध्ये ठेवतात, तरी पण याला सृष्टीमध्ये आणतात, ज्ञान देतात. का बरं? इथे सुद्धा उदारता आहे. तसं जो परमेश्वराचा साधक संत आहे तो सुद्धा उदार असला पाहिजे. त्याने जे काही दोष घडले जीवाकडून ते सुद्धा पोटामध्ये ठेवून, जे काही दोष घडले परिवाराकडून ते पोटामध्ये ठेवून त्यांना उदरांतःकरणानं क्षमा करावी, त्याला संत आणि महात्मा असं म्हटलेलं आहे. जरी काही चुका घडल्या तर ती उदरांतःकरणाने जे क्षमा करतात त्यांना संत आणि महात्मी असं म्हटलेलं आहे. दादोस भट्टोबास पण म्हणतात, जरी महात्मे होती तर येतीलच. भट्ट गेले, भट्टोबास त्यांना बोलवायला गेले. तव ते वडा खाली बैसले असती. तव ते म्हणजे दादोस वडा खाली बसलेले होते. देवा ते म्हणितले, देवा त्यांना भट्टोबास म्हणतात, महात्मे हो चला तुमते अभाईसे बोलाविले. महात्मे हो चला, माझी माता आबाईसा, तुम्हाला त्यांनी बोलवायला मला सांगितलेलं आहे, तुम्हाला बोलवलेलं आहे. हो का चाला. आणि मग आबाईसांनी बोलवलं म्हटल्यानंतर लगेच दादोस काय म्हणतात? हो का चाला. ते म्हटलं ठीक आहे चला येतो म्हणाले. दादोस उभे ठाकले. दादोस लगेच आपल्या आसनावर तिथे उभे राहिले. तव भट्टी वाहना हाती घेतली या. तव भट्टोबासांनी, ज्या भट्टोबासांनी त्या तलवारीमध्ये वाहना फेकलेल्या होत्या तेच भट्टोबासांनी त्यांच्या ज्या वाहना होत्या त्या आपल्या हातामध्ये घेतल्या. म्हणजे इथे सुद्धा तर भट्टोबासामध्ये हळूहळू परिवर्तन होऊ लागलेलं आहे. दोघे निघाले. दोघे म्हणजे भट्टोबास आणि दादोस निघालेले आहेत. मग भट्टी म्हणितले. मग भट्टोबास मनामध्ये म्हणतात, काय म्हणतात? महात्मे होती रागो नाही. ते म्हटले बरोबर, खरोखरे महात्मे म्हटले, हे महान, यांचा आत्मा महान आहे म्हटले. यांनी मला उदरांतःकरणाने क्षमा केली. यांच्या मनामध्ये कुठलाच राग नाही. जर राग असता यांच्या मनामध्ये हे माझ्यासोबत आले नसते. त्या आबाईसांनी जरी बोलवलं, जर यांच्या मनामध्ये माझा राग जरी असता तरी हे महात्मे तिथे आले नसते. आणि मग अशा प्रकारे भट्टोबासांनी मनामध्ये विचार केला. आले मग दोघे पांती सांगाते जेविले. मग दोघेही जण, दादोस आणि भट्टोबास दोघंही पंक्तीला दोघांनी सोबत भोजन केलेलं आहे. बघा, ज्या भट्टोबासांना थरकाप कोणी जवळ थांबत नव्हता ते भट्टोबास दोघांनाही त्यांच्या पंक्तीला जेवण झालेलं आहे. मग वेळीचा वेळी दादोस गंगेकडे गेले. वेळीचा वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला दादोस गंगेकडे गेलेले आहे.
आबाईसी म्हणितले नागदेया ऐसा दादोसा कडे जाय. आबाईसाला पण वाटलं की आता याच्या आबाईसांनी सुद्धा नागदेवामध्ये परिवर्तन बघितलं. त्यांच्या सोबतीला आले, शांततेने आले, जेवण केलं आणि आबाईसाला वाटलं की आता नागदेवामध्ये हळूहळू परिवर्तन होतं आहे. आणि म्हणून आबाईसा म्हणते, नागदेया तू जायबर दादोसांकडे जा, त्यांच्या संगतीमध्ये जा, त्यांच्याकडे तू जा. बघा, सत्संगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. एखादा किती जरी बिघडलेला असेल, जर तो चांगल्या संगतीमध्ये गेला की नाही, तो सुद्धा काय होतो, त्याला सुद्धा चांगली संगत लागते, नाही का. एखाद्या वाईटाच्या संगतीमध्ये गेला तर त्याला वाईटच संगत लागेल, आणि चांगल्याच्या संगतीमध्ये गेला तर त्याला चांगली संगत लागेल. किंवा एखाद्याचं वाक्य एखाद्याच्या कानावर पडलं चांगलं, तो त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन हे होऊन जातं. दादोसा भट्टोबासांना काय वाटलं की पहिलं हे संत महात्मे, यांना कुठल्या प्रकारचा राग नाही, ही पहिली मोठी गोष्ट दादोसामध्ये परिवर्तन करून गेलेली आहे. आणि मग भट्टोबासामध्ये परिवर्तन करून गेलेली आहे. मग भट्टोबास जावणी तयाजवळी बैसले. दादोसांकडे आपल्या आईचं वाक्य प्रमाण मानून आता आबाईसांचं भट्टोबास ऐकू लागला. आणि मग ते त्यांच्याकडे जाऊन बसले. बघा, कुठेतरी संस्कार माणसाला असतोच, परंतु परिस्थिती माणसाला हतबल करत असते. नागदेवाचार्य जे होते संस्कारशील होतेच, परंतु परिस्थितीने त्यांना काय केलं, दरोडेखोर बनवलेलं असतं. परिस्थिती कधी माणसाला चुकीच्या मार्गाला घेऊन जात असते, परंतु लक्षामध्ये ठेवा, किती जरी बिकट परिस्थिती आली, चुकीचा मार्ग अवलंब नाही करायचा. कुठेतरी सत्संगतीमध्ये जाऊन, जरी आपल्या मनामध्ये काही विचार आलेला आहे, जगाच्या पाठीवर परमेश्वराचं शास्त्र आहे, ज्ञानी संत आहे, जरी का आपल्या मनामध्ये विचार आला, आत्महत्येच करण्याचा विचार आला, किंवा काही करून घ्यावं बरं वाईट असा विचार आला, हा विचार काही तुमचा चांगला आहे का? नाही. एखादा मुलगा म्हटला मला स्कोपच भेटत नाही, मग त्याने काही चोरीचा मार्ग अवलंब करायचा का? नाही. दुसरा काही बिझनेस करावा, किंवा दुसरा काही त्याला पर्याय काढावा. आपल्याकडे पर्याय असतात की नाही? भरपूर. कुठेही पर्याय असतात. तुमच्यामध्ये का आमच्यामध्ये काय तडजोड आणि पर्याय असतातच की नाही. आणि म्हणून दादू चुकले, नागदेव चुकले. त्यांनी काय केलं, दरोडेखोराचा मार्ग अवलंब केला. आपल्या भावाचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी काय केला, दरोडेखोर वेश धारण केलेला आहे, पण तो चुकीचा होता. पण परिस्थिती तशी होती, ते त्या मार्गाला गेले. परंतु इथे आपल्या आईकडे पुन्हा आले. आल्यानंतर दादोसांच्या आई म्हणते, दादोसांची जवळीकता कर. मग ते दादोसांकडे गेले, जाऊन बैसले, त्यांच्याकडे जाऊन बसले. मग भटी पुसिले. मग भट्टोबास त्यांना काय विचारतात, हा हो तुम्हा पासूनी म्हणे अकृत्रिमो आनंद होताय. भट्टोबास म्हणतात, म्हटले माझी आई मला सांगू लागले की तुमच्यापासून काय स्थिती आनंद होतो. म्हटले होतो का तुमच्यापासून? हा प्रश्न भट्टोबास दादोसांना विचारतात. दादोसी म्हणितले, दादोस म्हणतात, अम्मा पासोनी होता है ऐसेही आती, नव्वे ऐसेही आती. दादोस प्रामाणिक होते. त्यांनी सांगितलं आमच्यापासून होतो बी आणि होत पण नाही, परंतु आमच्या श्री चांगदेवरावळा गोसाव्यापासोनी होयची ऐसे सर्वथा आती. परंतु ते म्हटले आमच्यापासून होतो, होईल पण आणि होणार पण नाही, परंतु आमचे जे श्री चांगदेवरावळ गोसावी आहेत त्यांच्यापासून म्हटले सर्वथा होतो. सर्वथा होतो म्हणजे आमचे जे गोसावी श्री चांगदेवरावळ त्यांच्यापासून सर्वांना आनंद स्थिती होतो. सर्वांना म्हणजे मनुष्यांनाही होतो, पशूंनाही होतो आणि पक्ष्यांनाही होतो, सर्व ठिकाणी होतो म्हणाले. असे आमचे श्री चांगदेवरावळ गोसावी आहेत. असं म्हटल्याबरोबर आणि भटा स्थिती झाली. अशा प्रकारे स्वामींचं श्री चांगदेवरावळ घेतल्याबरोबर भट्टोबासांना काय झाली,
स्थिती झालेली आहे. स्थिती भोगीत होते. स्वामींचं नाव घेतल्याबरोबर भट्टोबास स्थिती भोगीत बसलेले आहेत. या ठिकाणी भट्टोबासांना स्वामींच्या नामापासून वेध झालेला आहे. आपल्यामध्ये सांगितलं नामवेद, मूर्तिवेद, स्थानवेद आणि मार्गवेद. या ठिकाणी भट्टोबासांना दादोसांनी नामाचा उच्चार केल्याबरोबर स्थिती झालेली आहे. आमच्यासी चांगदेरोळ गोसाव्यापासून होईची असं म्हटल्याबरोबर भट्टोबासांना स्थिती झालेली आहे. स्थिती भोगीत होते. पण बऱ्याच काळ त्यांनी स्थिती ती भोगलेली आहे. स्थिती म्हणजे एक प्रकारचा आनंद, त्याला म्हणतात स्थिती. मग दादोसी म्हणितले आता चाला जावो नागदेव भटो. बऱ्याच काळ भट्टोबासांनी स्थिती भोगली, भंगली आणि मग स्थितीमध्ये मग्न होते. दादोस त्यांना म्हणतात, भट्टो चला आता भरपूर उशीर झालेला आहे. आणि स्थिती भंगली असं म्हटल्याबरोबर त्यांची जी स्थिती आहे भंग झालेली आहे. स्थिती म्हणजे एक प्रकारचा आनंद किंवा त्याच्यामध्ये रममान होणे. स्वामींचं नावाचा उच्चार केल्याबरोबर भट्टोबासामध्ये आता परिवर्तन, आता खऱ्या अर्थाने इथून परिवर्तन सुरुवात झालेली आहे. उठले आणि दादोसांचे घोंगडे घेतले. दादोस ज्या घोंगड्यावर, ज्या सतरंजीवर बसलेले होते, ते घोंगडं आता स्वतः भट्टोबासांनी आपल्या हातामध्ये घेतलं. कमंडलू घेतला म्हणजे ते दादोसा त्यांचे आता गुरु, हे त्यांचे शिष्य. त्यांनी काय केला, त्यांचा कमंडलू आपल्या हातामध्ये घेतला. बिढारा आले. बिढारा आले म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं बिडार म्हणजे जी झोपडी होती त्या ठिकाणी आलेले आहेत. आबाईसी महादाईसी देखिले आणि सुख झाले. हे जे दृश्य आहे, हे दृश्य म्हणजे भट्टोबासांच्या ठिकाणी जी नम्रता बघितली, जी त्यांच्यामध्ये परिवर्तन बघितलं, जो वागण्यामध्ये बदल झालेला आहे, ते बदल बघून महादाईसाला आणि आबाईसाला खूप मोठं समाधान वाटलेलं आहे. कोणतं समाधान होतं? आपला मुलगा जो दरोडेखोर झालेला होता किंवा त्याने असा जो वाममार्ग पत्करलेला होता, आता दादोसांच्या संगतीने त्याच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो त्यांना बघून त्यांना फार मोठं समाधान वाटलं. परंतु तो बदल दादोसामुळे नव्हता. तो जो बदल होता की नाही, स्वामींचं नाव उच्चारल्याबरोबर त्यांना जी स्थिती झाली, त्याने जो आनंद भोगला, त्याने करून आता खरा बदल मात्र तिथून भट्टोबासामध्ये झालेला आहे. भटा दादोसांची आवडी संचरली. भट्टोबासांना दादोसांची आवडी निर्माण झाली. मग वेळीचा दोघे पांती जेविले. मग वेळीचा म्हणजे संध्याकाळच्या वेळेला परत भट्टोबास आणि दादोस दोघांनाही सोबत जेवण झालेलं आहे. आता ते भट्टोबास दादोसांना अजिबात सोडत नव्हते, नेहमी त्यांच्या सोबत राहायचे, त्यांची सेवा करायचे. अशा प्रकारे आवडी संचरली म्हणजे भट्टोबास आता दादोसांचे कोण झाले? शिष्य झाले. दादोस भट्टोबासांचे गुरु झालेले आहेत. गुरु शिष्याचं नातं या ठिकाणी निर्माण झालं. मग आवडी संचरली. मग वेळीचा दोघे पांती जेविले, जेवण केलं. मग भट्टी पुसले. मग भट्टोबासांनी त्यांना विचारलं, तुम्ही आता कोठे जात असा? तुम्ही आता कुठे चाललेला आहेत? नामी आपुल्या गोसाव्याच्या दर्शनात परवा कारणे. ते म्हटले, आमचे जे गोसावी आहेत त्यांच्या दर्शनाला आणि आता एक पर्वकाळ येतो आहे म्हणाले, त्यासाठी आम्ही भेटीला जातो आहोत. गुरुपासी जाईन, मी माझ्या गुरुच्या भेटीला जाणार आहे. काहीतरी पर्वकाळ त्या ठिकाणी होता. बघा, सांगितलेलं आहे की जर पर्वकाळ असेल तर जो शिष्य आहे त्या शिष्याने आपल्या गुरूंच्या भेटीला गेलं पाहिजे. किती जरी अडचणी असतील
तरी परवा कारणे, नाही का, पवते पर्व असतं की नाही आपल्यामध्ये, त्या पवते पर्वाला जरी नाही 6 महिन्याला तुम्हाला तुमच्या गुरुची भेट घेता आली, कमीत कमी वर्षाकाठी तरी गुरुची भेटीला जात जा. पण काही काही लोकांना ते पण भेटणे जाणं होत नाही. विचारलं का बरं नाही आले, नाही बाबा ही अडचण होती, ती अडचण होती. अरे प्रपंचामध्ये तुमच्या अडचणी चालूच राहणार आहे. कमीत कमी अरे शास्त्राने सांगितलं की महिन्याकाठी तरी आपल्या गुरुची भेट घेतली पाहिजे. नाही महिन्याकाठी घेता आली, कमीत कमी 6 महिन्याला तरी घेता आली पाहिजे. नाही 6 महिन्याला घेता आली, कमीत कमी पर्वकाळ जो असतो की नाही गुरुपूजन पर्वकाळ, तेव्हा तरी कमीत कमी आपल्या गुरूंच्या भेटीला जात जा आणि पदार्थ संपादन करत जा. शास्त्रामध्ये चरित्रामध्ये सांगितलं. भट दादूस काय म्हणतात, माझ्या गुरुच्या भेटीला मी चाललेलो आहे. बा तुमचे गुरु के असतील. त्यांनी विचारलं तुमचे गुरु कुठे राहतात. ना श्रीनगरी असतील. म्हटले आमचे गुरु श्रीनगर म्हणजे सिन्नरला आहेत. तरी आम्ही येवो नाया. भट्टोबास म्हणतात मग आम्ही पण तुमच्या सोबत येऊ का. मी, माझी आई, माझ्या 2 बहिणी आम्ही सोबत येऊ तुमच्या. ते म्हटले या. ते म्हटले काय हरकत नाही, चला आमच्या सोबत. यावरी अवैसासी थोर सुख झाले. यावरी म्हणजे ज्यावेळेस भट्टोबास दादोसांना विचारतात, दादोस त्यांना परवानगी देतात आणि मग आबाईसाला फार मोठं सुख झालं, समाधान वाटलं. भट्ट दादोसासी अनुश्रले. या ठिकाणी भट्टोबास खरे अर्थानं अनुसरले म्हणजे आता त्यांना ते शरण गेलेले आहेत, अनुसरलेले आहेत. मग अवघीची साडे गावासी आली. मग भट्ट, उमाईसा, महादाईसा, दादोस सगळेजण कुठे आलेले आहेत, साडेगावला आलेली आहेत. मग दादोस गंगेकडे गेले. मग दादोस आता गंगेकडे निघून गेलेले आहे. आबाईसे भटाते पुसले. आबाईसा भट्टोबासांना विचारते महात्मे के गेले. म्हटले ते साधू महात्मे कुठे गेले. भट्टी म्हणतले गंगेसी गेले. भट्टोबास म्हटले ते गंगेकडे गेले म्हणाले आई. आबाईसे म्हणतले बोला विसीची नाव. आबाईसा म्हणते जा त्यांना बोलून घेऊन ये. टिळा गंधाक्षदा कीज ताये जाये. आता म्हटले टिळा, त्यांना टिळा गंधाक्षदा लावायची, पूजनाची वेळ झालेली आहे, त्यांचं आता पूजन करायचं आहे. त्यांना जा आणि बोलावून घेऊन ये. भट्ट गेले. भट्टोबास गेले. बघा ते आता दादोस त्यांचे गुरु होते आणि आता हे गुरूंची काळजी घेऊ लागले. म्हणजे त्यांचं आता भजन पूजन करायचं आहे म्हणून आता दादोसांचा हा परिवार झाला. दादोस पहिले तर एकटे होते, आता काय झाले दादोसांचे हे काय झाले, शिष्य झाले. शिष्य झाली की मग मानमान्यता होत असते त्या गुरूंची. इकडे आबाईसांनी तयारी सगळी केलेली आहे. मग भट्ट गेले तया ते बोलावून आणले. मग भट्टोबास गेले आणि दादोसांना बोलवून घेऊन आलेले आहेत. टिळा गंधक्षदा केलिया मग जेवू बैसली. टिळा गंधक्षदा केलिया म्हणजे टिळा आणि गंध त्यांना लावला. नंतर अवघी जेवू बैसली म्हणजे सगळीजण आता पंक्तीला जेवायला बसलेली आहेत. बघा आपल्यामध्ये सुद्धा एक पद्धत सांगितलेली आहे. जर राठेमध्ये सुद्धा त्यांचे जर कुणाने साधू आले असेल किंवा पाहुणे आले असतील, त्यांच्यामध्ये एक पद्धत आहे टिळा लावण्याची. आपल्यामध्ये पण ती पद्धत आहे. जर कुणी गुरु आपल्या घरी आले असतील तर त्यांना टिळा गंधक्षदा संकल्प पूजा करून, जे काही तुमच्याकडे असेल वस्त्र त्यांना ते अर्पण करून अशा प्रकारे संकल्प सोडला पाहिजे. काही काही लोक काय करतात, फक्त चहा देतात आणि संकल्प सोडत नाही, पूजा करत नाही. लोकांना एक डोक्यामध्ये असतं फक्त बाबांना जेवण दिलं तर संकल्प सोडायचा.
मग चहा दिला, दूध दिलं, त्यांनी जरी तुमचं काही जरी घेतलं, जरी तुमच्या ते घरी आले, तरी तुम्ही त्यांचं पूजन हे केलंच पाहिजे. का तर ती पद्धत आहे. बघा चरित्रामध्ये असं नाही की त्यांनी जेवण केलं म्हणजे त्यांना तुम्ही पूजा करायची. त्यांनी जरी तुमचा चहा घेतला किंवा दूध पिलं किंवा एखादं काही थोडंफार जरी खाल्लं, तरी तुमचा पदार्थ त्यांनी खाल्लाच की नाही. म्हणून चहा जरी दिला तरी भजन पूजन कृष्णार्पण म्हणायचं आणि संकल्प सोडायचा. काही काहींना फक्त वाटतं की बाबांनी दुपारचं जेवण केलं म्हणजेच संकल्प सोडायचा, असं नाही. तुमचा चहा जरी त्यांनी घेतला, दूध जरी पिलेलं आहे, तुमच्याकडे त्यांनी काही जरी पदार्थ पाणी जरी पिलं, तरी काय सोडायचं असतं, संकल्प सोडून त्यांना तो आपण पूजा करायची असते. काही फक्त बाबा घ्या चहा, पूजा नाही, संकल्प नाही, जा पुढच्या घरी. पुढचा पण तसाच करतो. त्यांना काय वाटतं, त्याला काय वाटतं, बाबांनी माझ्याकडे काही घेतलंच नाही, बाबा माझ्याकडे जेवली थोडी संकल्प सोडायला. नाही, असं नाही की जेवण केलं म्हणजेच करावं. जरी तुमच्या घरी संत महात्मे आले, जरी जेवण नाही केलं, तुम्ही त्यांना फळच दिलं खायला, तरी पण तुमचा पदार्थ घेतलाच की नाही. फळ म्हणजे की अन्नदान आहेच ना एक प्रकारचं. एक सीज जरी घेतलेला आहे तरी तुम्हाला गोमट होणारच आहे. आणि म्हणून आमच्या खेड्यामध्ये पद्धत आहे, फक्त चहा पाजतात, संकल्प सोडत, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे नाही बरं का, जे अज्ञ असतात त्यांना काय माहिती नसतं, म्हणून सज्ञान लोक सोडतात. परंतु हा लक्षामध्ये मुद्दा ठेवा की जरी आपण त्यांना जरी काही सीज जरी दिलं, काही जरी दिलं, एक पदार्थ त्यांनी लाडूच तुमच्या घरी खाल्ला, तरी घेतलं ना त्यांनी, तुमचं अन्नदान त्यांनी घेतलंच की नाही. म्हणून संकल्प सोडायची, पूजा करायची. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जर का तुम्ही फक्त अन्नदान केलं, पूजादान नाही केलं, तुमची क्रिया तामस होत असते. भोजनम तामसम प्रियम. म्हणून आपल्या घरी कोणी भिक्षू महात्मा आलेला असेल तर त्यांना आपण काय करावं, त्यांचा आदर करावा, गंध अक्षदा पुष्प समर्पण करावे, त्यांना भोजन द्यावं. भोजनाच्या अगोदर काय करावा, पहिला संकल्प सोडायचा असतो. म्हणजे हा तुम्हाला आम्ही दैवराटीचा विधी सांगितलेला आहे. अन्य लोकांमध्ये संकल्प वगैरे काही सोडतात, पण त्यांच्यात गंधाक्षता वगैरे करतात, त्यापर्यंत ते त्यांच्या लोकांचं पूजन करतात. परंतु आपल्यामध्ये ही विशिष्ट पद्धत आहे पूजन करण्याची. हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला. म्हणजे कुठे कुठे पाहण्यामध्ये येतं, फक्त चहा पाजतात, पूजा नाही, संकल्प नाही, काहीच नाही. मग ते काय कसं काम झालं, ते पाहुण्यासारखं काम झालं. तुमच्या घरी पाहुणे येतात की नाही, तुम्ही त्यांना चहा पाजता, संपला विषय. साधू काय पाहुणा आहे का? नाही, तो ईश्वरीचं साधनवंत आहे, तो पाहुणा नाही आहे, हे लक्षामध्ये ठेवा. आपण त्याची पाहुण्याची बरोबरी करत असतो, नाही, तो ईश्वरीचं साधनवंत आहे. म्हणून हा एक विधी लक्षामध्ये ठेवायचा. जरी तुम्ही जरी काही जरी अर्पण केलं तरी मात्र संकल्प आणि पूजा मात्र करायची. जेवताना तर करायचीच की पूजा, परंतु काही जरी पदार्थ दिला याही व्यतिरिक्त तरी पूजा ही मात्र करायची, संकल्प करायचा, लक्षामध्ये ठेवावं. मग अवघी जीव बैसले सगळे पंक्तीला, सगळ्यांनी जेवण केलं. भट्टोबासांची पूजन त्यांनी केले, दादूसांचं पूजन त्यांनी केलं. दादोस गोसाव्याच्या दर्शना जात होते. दादोस स्वामींच्या दर्शनाला जात होते. तव महादायसी आबाई साते म्हणतले. महादायसा फार हुशार होती. लगेच ते आबायसाला काय म्हणते, आबाई म्हण का नागदया ते म्हणते, आई तू नागदेवाला म्हण बरं. काय म्हणायचं, हा येईल तरी अम्मासी गोसाव्याचे दर्शन होईल. म्हटले, आई हा जर दादोसा सोबत जर गेला, आम्हाला पण देवाचं दर्शन होईल, कोण स्वामी आहेत ते. परंतु तो भट्टोबासाला म्हण की, तो नागदेवाला म्हण, तू पण त्यांच्यासोबत चल, आम्ही पण तुमच्यासोबत येऊ. मग आबाई भट्टा ते म्हणितले. मग आबाईसा भट्टोबासांना म्हणते, नागदेया दादोस आपल्या गोसाव्याच्या दर्शना जात असती तरू तेसी जावो. आई काय विचारते, का रे नागदेया, म्हटले तुझी ही गुरु त्यांच्या गुरुच्या दर्शनाला चालले, म्हटले भेटीला चालले, तू त्यांच्यासोबत येतोस का? तू येसी जावो, म्हणजे तू येतो का म्हणाले, जर तू त्यांच्या सोबत गेला मग मला पण येता येईल, महादासाला पण येता येईल, उमायसाला पण, आम्हाला पण दर्शन होईल.
हो का, तो म्हणतो. दादोस म्हणतात सॉरी नागदेव म्हणतात हो का. ते म्हटले हो हो आई, काय हरकत नाही, जाऊ आपण पण त्यांच्या सोबत जाऊ, त्या स्वामींचं दर्शन आपण घेऊ. असं कशा प्रकारे दर्शन घेतात हे उद्या आपण बघूया. दंडवत हो.